बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, कारण लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुढचं पाऊल टाकलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून सरकारकडून भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि यातून लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होईल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। तर बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर, तर मोठी बातमी इथे तुमच्यासाठी असणार आहे, कारण की इथे आनंदाची बातमी बहिणींसाठी असणार आहे। तर आपण पाहिलेली हे न्यूजमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी विधान हे केलेलं आहे आणि मोठी घोषणा केलेली। लाडक्या बहिणींना आता बँकेकडून कर्ज देखील भेटणार आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे आणि जाणून घेणार आहे की किती रुपयापर्यंत तुम्हाला अर्ज मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे त्याची सांगितलेली 1500 रुपये महिन्याचा आम्ही देत आहोत, म्हणजेच तुम्ही हे महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत का? मग हे मे महिन्याचे पैसे हे जो तुम्हाला मिळालेले आहे तर समोर त्यावर देखील तुम्हाला कर्ज मिळणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार। तर बघा, आता महत्त्वपूर्ण माहिती इथं तुमच्यासाठी असणार आहे। लाडकी बहीण योजनेत त्यांनी सांगितलेलं की 1500 रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही देत आहोत, म्हणजेच आम्ही जे महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत, तर मग महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार आहे आणि याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात की तुमच्या प्रतीक्षा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला वाटत आहेत, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही मिळाले। बघा, तुम्हाला 1500 रुपये मागच्या महिन्याचे म्हणजेच एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्यामध्ये देखील तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहे। तर बघा, ज्यांना पैसे मिळाले नाही तर त्यांच्यासाठी इथे देखील अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। तर बघा, तुमच्या हे महिन्याचे हप्ते देखील लवकरच जमा होणार आहे, हे देखील तुम्हाला समोरचे हप्ते देखील तुम्हाला लवकरच जमा होणार आहे। तर संपूर्ण माहिती आता बहिणींना मिळणार आहे कर्ज। आता किती रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे तर बघू शकता, तुम्हाला आता सांगतो महत्त्वाची माहिती मित्रांनो, जो कधीपर्यंत जमा होऊ शकतो। आता बहिणींना तो हप्ता जमा होऊ शकतो। आता कोणत्या बँकेचं तुम्हाला कर्ज मिळणार आहे? आता बघा, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदेशीर ठरली। या योजनेच्या माध्यमातून महायुती आता मतांचे पार पाडले जात होते। योजनेची लाडकी बहीण योजना इथे स्वावलंबी बनवण्यात बँकेकडून 40,000 रुपयेपर्यंत कर्ज दिला जाणार। स्वतःचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील तुम्हाला घोषणा केलेली आहे। तर मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला इथे 40,000 रुपयेपर्यंत पैसे मिळणार आहे याची घोषणा त्यांनी स्वतः केलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे तुम्हाला कर्ज देखील मिळणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः म्हटलं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी कर्ज घेतले जाणार आहे, उपलब्ध केले जाणार आहे। मग यामध्ये काय सुविधा असणार आहे त्याची देखील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघत राहा। तर बघा, विधानसभा हे निवडणुकीच्या अगोदर ही योजना ही सुरू करण्यात आलेली होती। महायुती सरकारची महत्त्वाची अशी आकांक्षा काय योजना होती, त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देण्याचं इथं सरकारने ठरवलेलं आणि आर्थिक सहायता तुम्हाला भेटणार यासाठी सरकारने ठरवलेलं होतं। परंतु आता इथं आनंदाची बातमी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत असणार आहे।
कारण की बघा, लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेकडून इथं 40,000 रुपयेपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचार नियमित करत आहे. तर बघा, इथं याच्यावरती अजून काही विचार सुरू, त्याबद्दल त्यांनी जशी अपडेट अजूनही तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. परंतु त्यांनी काय म्हटलं आहे, तर की स्वतः हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा देखील केलेली आहे की इथं बहिणींना 40,000 रुपये बँकेकडून कर्ज मिळणार. आता खरोखर बहिणींना कर्ज मिळणार काय, संपूर्ण माहिती जाणून घ्या. नांदेड जिल्ह्यातील एका एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जे बोलत होते त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींची ही माहिती दिलेली आहे. व्हिडिओमध्ये सुरुवात लाईव्ह मध्ये तुम्ही न बघितलेलंच असेल की पुढे त्यांनी सांगितलेलं होतं की इथे बहिणींना आर्थिक मदतीच्या स्वरूपामध्ये 40,000 रुपयेपर्यंत लोन मिळणार. त्याची काय महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला आम्ही 1,500 रुपये शासनाच्या वतीने आर्थिक आधार म्हणून त्यांच्या या ठिकाणी पैसे दिले जात असते. तर डीबीटीद्वारे हे थेट त्यांच्या खात्यात आम्ही जमा करत असतो असं देखील त्यांनी सांगितलेलं. तर जवळपास 45,000 कोटी रुपये खर्च होतात एखाद्या महिन्याला. थोडासा विलंब झाला तरी विरोधात इथं अफवा पसरतात. बहिणींना या अफवा आणि ज्या अफवा विरोधी पार्टी हे करत असते तर यावर विश्वास ठेवू नका असे देखील अजितदादांनी सांगितलेलं आहे. तर खरोखर आता बहिणींना पैसे मिळणार का, 40,000 रुपये बहिणींना मिळणार. आता बघा कसे तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे, संपूर्ण बातमी सांगतो. आधी तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत 40,000 रुपये येणार आहे. खरोखर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. खऱ्या लाभार्थ्यांना ज्या योजनेचा लाभ मिळत राहणार, या योजने बंद होणार नाही तथा यांनी सांगितलेलं आहे. तर महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. एखाद्या महिन्यामध्ये उशीर झाला तर लगेच अफवा पसरली जाते, लाडकी बहीण योजना बंद झाली का म्हणून त्यांनी सांगितलेलं. अशा अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका. प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे भेटणार आणि भेटत राहणार, कारण की ही वर्षाच्या वर्षी 45,000 कोटी रुपयांचा खर्च होत असतो. आता या ठिकाणी त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आता वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद जी त्यांनी अर्थसंकल्पामध्ये देखील केलेली आहे. यामुळे या योजनेचे तुम्हाला बंद होणार नाही. आता 2025-26 हे पूर्ण वर्षभर तुम्हाला पैसे भेटत राहणार असे देखील त्यांनी सांगितलेले. ही तुमची जे योजना असणार आहे ही योजना कदाचित तुमची बंद होणारच नाही अशी त्यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत महायुती सरकार असणार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद, यामध्ये अजून निधी कमी पडतात हे पुरवण्यासाठी मागील वर्षाद्वारे ठिकाणी घेतलेल्या अजून पुरवठे अधिवेशनामध्ये असं देखील स्वतः महिलांना व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आता त्यामुळे या योजनेची निधी जो आहे त्या ठिकाणी तरतूद असल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील. मागील महिन्याच्या तुम्हाला एप्रिलचे आणि मेचे पैसे तुम्हाला देखील भेटलेले आहे, पैसे आलेले आहे. तर बघा, आता उलट आम्ही नवीन इथं प्रस्ताव आणलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बँकांपुढे आपल्याला तर नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काही सहकारी बँके देखील चांगले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला स्पष्टपणे क्लिअर करून देतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की जसं की लाडकी बहीण योजना असणार आहे तर त्या योजनेअंतर्गत आता तुम्हाला भरपूरसे पैसे यांनी दिलेले आहे. तर आता या योजनेअंतर्गत तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे व कर्जाचा हप्ता या योजनेतून वगळता केला जाईल. म्हणजेच बघा, तुम्हाला फ्री 40,000 रुपये मिळणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे जे 1,500 रुपये तुम्हाला मिळत असते तर त्या 1,500 रुपयामधून तुमचे जे 40,000 रुपयाचे किस्त असणार आहे तेच कटणार आहे. म्हणजे 1,500 रुपये टोटली तुमच्या हातात कॅश येणार आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहे. परंतु 40,000 रुपयाचा कर्ज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. याबद्दल विचार नियमित चालू आहे असं बँकेसोबत बोलत चालू असणार त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही बोललेलं देखील असंही देखील त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु बघा, लाडकी बहीण योजनेतून आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतो यातून कट होणार आहे. आता बघू शकता त्यांनी स्पष्टपणे सांगितले यातून तुमचे पैसे कट होणार आहेत, जे तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे. म्हणजे तुमच्या खिशातला एकही रुपया इथं जाणार नाही. व्याज असलं किंवा त्याचा इन्स्टॉलमेंट असेल तो त्यामधून वगळला केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला बघा, त्यांनी जे पैसे तुम्हाला देणार आहे 40,000 रुपये जे तुम्हाला भेटणार आहे तर त्या 40,000 रुपयामधून आनंदाची बातमी हे असणार आहे तुमच्यासाठी की जे 40,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर 40,000 रुपये तुम्हाला कॅश मिळणारच आहे, परंतु जे इन्स्टॉलमेंट भरावं लागत असते ते देखील तुम्हाला भरण्याची आवश्यकता नसणार आहे. म्हणजे हे सरकारच तुमची इन्स्टॉलमेंट भरणार आहे असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, त्यांनी अजून महत्त्वाची बातमी काय सांगितलेली आहे. बँकेकडे तुमचं खातं असल्या तरी ही योजना जी त्याच्यामध्ये तुम्हाला भांडवलीसाठी असेल किंवा उद्योगासाठी असेल एखाद्या छोट्या मोठ्या त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे छोट्या मोठ्या उद्योगासाठी तुम्हाला त्याबद्दल त्यांनी त्यांच्या फायदा द्यावी अशी माहिती या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका कार्यक्रमामध्ये आज दिलेल्या. त्यासोबत बघा, आता जर
तर तुम्हाला पुढे त्यांनी नमूद केलेले आहे की 50,000 रुपयांचे भांडवल जर तुम्हाला म्हणजेच तुम्हाला जर 40,000 रुपये असेल किंवा 50,000 रुपये असेल कर्ज जर भेटल तर बहिणींना स्वतःचा व्यवसाय करू शकतात, कुटुंबातील उभारू शकतात आणि महाराष्ट्रातून काहीही आणि असं केलं तर बहिणींना इथं स्वतःच्या पायावर उभं राहता येणार असे केलेलं देखील शेवटी कितीही सांगून आता प्रश्न सुटत नाही तर कार्यक्रमात दाखवा लागतो. तर आपण या स्वागत करावं आणि जे मुख्यमंत्री असणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चांगला इथं निर्णय घेतलेला आहे. कारण की 50 न 40,000 रुपये तुम्हाला बेकार इन्स्टॉलमेंटनं आणि बिन व्याजानं तुम्हाला मिळत असतो. तर त्या 40,000 रुपयासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, ते देखील तुम्हाला सांगतो. तर त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली आहे. एका कार्यक्रमात दावा, आता बघू शकता कार्यक्रम द्यावा लागतो, आपण त्याचे स्वागत करावे. तर बघा याबद्दल सांगून प्रश्न सुटत नाही, तर याबद्दलचा कार्यक्रमात आपण जाणार आहोत आणि सविस्तर माहिती देखील इथे पाहू शकतो. त्याचं स्वागत आपण करणार आहोत. देखील लाडक्या बहिणींना या कार्यक्रमात स्वागत करावं, जसं की त्या ठिकाणी कर्ज योजना असेल तर स्वतःच्या इथं त्यांनी कर्ज देण्याचा इथं दावा केला आहे आणि तुम्हाला वादा देखील त्यांनी केलेला आहे की तुम्हाला स्वतः ते कर्ज देतील, अशा प्रकारे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा आणखी त्यांनी सांगितलं की आतापर्यंत तुम्हाला इथे 10 हप्ते एप्रिल महिन्यापर्यंतचे जमा झालेले आहे आणि मेचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. लाडकी बहिणींना योजना चालू झाल्यापासून ते 10 हप्ते म्हणजेच इथे 13,500 टोटल तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेले आहे. 10 हप्त्याचे पूर्ण तुमचे पैसे आलेले आहे आता आहेत की नाही ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, जेणेकरून आता सर्वांना माहिती समजेल. आता तुमच्या पुढच्या जो 10व्या हप्त्यापर्यंतचा जे पुरावा असणार आहे तर तुम्हाला हे अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. तर जसे की आता बघा तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि भरपूरशा महिलांना इथं हप्ते मिळाले नसतील तर त्या बँकेत आता कुठल्या बँकेचं तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तर बघा तुम्हाला कोटक महिंद्रा बँक आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पोस्ट पेमेंट बँक, तर ज्या कुठल्या सर्व बँक असणार आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, ICICI बँक, तर भरपूरशा ज्या सर्व नॅशनलाइज बँक असणार आहे, ज्या सरकारी बँक असणार आहे त्या सर्व बँकेतनं तुम्हाला कर्ज मिळू शकते आणि 40,000 रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज देखील मिळणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कर्ज देखील मिळणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला त्या कर्ज मिळवण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या बँकेमधनं भेट द्यायची आहे. आणि जर का तुमचा आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, जेणेकरून त्या संदर्भात व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. आणि तुमचं DBT इनेबल आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. का तुम्हाला जसं की कर्ज पाहिजे असेल तर जसे नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल, जर का तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज पाहिजे असेल तर या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून असंच महत्त्वाची नोटिफिकेशन, महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. आणि जसेच नवीन अपडेट सरकारकडून येईल तर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.